तर नमस्कार मंडळी, आजचा व्लॉग खूप स्पेशल आहे. स्पेशल का आहे ते सांगू शकत नाही, पण 12 वर्ष ज्याची वाट बघत होतो ते फायनली होणार आहे. आणि बहुतेक हा ब्लॉग बघताना तुम्ही ते झालं पण असेल, सक्सेसफुली डन. तरीही जेव्हा पण तुम्ही हा ब्लॉग बघाल, जेव्हा पण हा ब्लॉग येईल, तेव्हा प्रेयर करा आमच्यासाठी, आशीर्वाद असू द्या तुमचे, की जे पण होतंय ते खूप सुखा समाधानानं चांगलं आणि एकदम व्यवस्थित होऊ द्या. आत्ता 4:30 वाजलेत. मी रायडिंग जॅकेट नाही घातलंय कारण मी कराडलाच चाललो. कराड 150 किलोमीटर आहे. तर आजचा मोटर ब्लॉग असणार आहे पुणे टू कराड. रिझन लवकरच समजेल तुम्हाला की का चाललो, पण उद्या खूप 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 जास्त स्पेशल दिवस आहे. आणि आता आपण मुंबई पुणे बँगलोर हायवे एवढा जो मोठं नाव आहे ना त्या रोडवर आहे. आणि आपण बोगद्याच्या थोडंसं अलीकडे आहे. आत्ता जस्ट सनसेट पॉईंट गेला नरेचा. पेट्रोल भरायचं आहे. शेलमध्येच पेट्रोल भरू आपण. टोल नाका क्रॉस केलं ना, लेफ्टला शेलचा पेट्रोल पंप आहे तिथे आपण. कारण मी जेव्हा पण राईडला जातो किंवा मोस्टली जास्तीत जास्त 98% मी पेट्रोल शेलचंच टाकत असतो. पण कधी क्वचित कुठे कुठे नसतो शेलचा पेट्रोल पंप, त्यामुळे मी शेलचं पेट्रोल नाही टाकत. पण नेहमी मी तुम्हाला पण सजेस्ट करेल की शेलचं पेट्रोल बेस्ट आहे भाई. हा जे समोर दिसतोय तो कात्रजचा डोंगर आहे. त्याला हत्ती डोंगर पण म्हणतात. पाठ, पुढं चेहरा, त्याच्या पुढची सोंड, खालचे 2 पाय, हत्ती डोंगर. तर हा रस्त्यावरती मी गेले 15 ते 16 वर्ष एवढा प्रवास केलाय. आधी तर खूप करायचो, आता खूप कमी झालो. आधी खूप करायचो, महिन्यातनं 2 महिन्यातनं एकदा तरी जाऊन यायचो घरी. आता थोडंसं काम वाढल्यामुळे आई बाबाच येत असतात घरी. आता ज्याच्यासाठी चाललोय मी त्याच्यासाठी आई बाबासाठी पण सरप्राईजच येते. म्हणजे माझे आई बाबा त्यांच्यासाठी सरप्राईज म्हणजे हे शब्दच मॅटर नाही करत. म्हणजे ते सरप्राईज वगैरे अचीवमेंट नाही. तू खुश आहे ना बस. अचीवमेंट, सरप्राईज, सक्सेस हे त्यांच्यासाठी नाही. त्यांच्यासाठी हॅपीनेस, मी खुश पाहिजे फक्त. आता सांगायचं म्हणजे की बाल भारती पुस्तक आहे ना, त्याच्यात माझं नाव आहे एक फिजिकल फिटनेससाठी. की मी 5वी ते 8वी पर्यंत मी वर्कआउट काय केला पाहिजे मुलांनी, हे बालभारतीच्या पुस्तकात लिहिलेलं आणि त्याच्यात माझं नाव आलेलं. आता हे खूप रेअर आहे. रेअर म्हणजे एवढं रेअर आहे की भारतातच म्हणतो मी, महाराष्ट्रात पूर्ण माझंच नाव आहे फक्त. की त्या पुस्तकात, बालभारतीच्या पुस्तकात फक्त माझं नाव आहे. हे खूप मोठी गोष्ट आहे. मग मी असं सांगितलं की म्हणलं माझं नाव पुस्तकात आलंय. तर म्हणली हो का, बरं. आई म्हणली ठीक आहे. जेवलंस का तू? तुला काय बोलायचं, जेवलंस का? परत पुण्याचा म्हणजे 2017-18 मध्ये पुण्यात बेस्ट कोरिओग्राफर म्हणून मला अवॉर्ड मिळालेला. ते पण मी सांगितलं. तर ते बोलले हो का, बर कसा आहेस, बरा आहेस का तू? हेच पाहिजे. म्हणजे त्यांच्यासाठी सक्सेस, लाईफ सेटल किंवा कुठले अचीवमेंट ते महत्वाचं नाही. मुलगा सुखी आहे का, तू सुखी आहेस ना बस. मध्ये कोरोनात पण खूप म्हातारे आहेत ते, खूप म्हणजे खूपच. त्या दोघांचं पण वय खूपच आहे. मध्ये कोरोनामध्ये म्हणत होतं की तू इकडे गावी ये. पण एवढंच सांगतो भाई, एकदा मुलगा मोठा होऊन जेव्हा घर सोडतो का नाही, तेव्हा फक्त तो 2 गोष्टीसाठीच मेहनत करतो. आई बाबासाठी आणि होणाऱ्या बायकोसाठी. तेव्हा तो स्वतःला पुढे नसतो ठेवत. पहिले आई बाबा, परत बायको, परत त्याचे मित्र. सगळ्यात शेवटी तो स्वतःला ठेवतो. स्वतःचा विचार सगळ्यात शेवटी करतो. अलीकडे नारायणपूरचा जो टोल नाका आहे ना, त्याच्या अलीकडचं पॅच आहे भाई साब. ह्यो पॅच ना, म्हणजे मला तर वाटतंय लडाख त्या साईडला तरी रोड चांगला असेल रे, पण त्याच्यापेक्षा घाण पॅच आहे. आणि इथली लोक ना डेंजरस आहेत जरा. बघा तो पुढे आहे तो पॅच. आत्ता झालाय हा रस्ता, आत्ता झालाय. तो तेवढाच होता आधी, आत्ता झालाय हा रस्ता. बनवलं रे रस्ता. विषय आहे भाई, विषय भाई.
नाहीतर लास्ट टाइम जेव्हा मी या रोडनी गेलेलो ना, उताना होता होता वाचायला आलो, टप्पाच पडला असता माझा, डायरेक्ट स्विच ऑफ, डायरेक्ट टप्पा पडून स्विच ऑफ. आता समोर जे दिसतोय तो टोल नाका आहे बरोबर ना भाई. कायम चुकामुक होती बरं का, म्हणजे तिकडं गाडी घातली का नाही, तिथले जे पंटर असतात ना ते सोडतच नाहीत कधी कधी. काय आणि आधी मी परमेश्वरला एकच म्हणायचो, भाई ह्या टोल नाक्याच्या पुढे पोलीस नको, उडी सॉरी सॉरी सॉरी, या टोल नाक्याच्या पुढे पोलीस नको, कारण आधी माझ्याकडे लायसन नव्हतं ना. पण आता पोलीस काका आणि मी सोबत चहा पिऊ शकतो, एवढे कागदपत्र स्ट्रॉंग आहेत माझे. तुमसे जो मिले तो. आपण आता पेट्रोल भरूया, कारण ऑलमोस्ट टिक 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 टिकच वाजतंय. आणि जेव्हा पण मी या रस्त्याला जातो तेव्हा मी इथंच पेट्रोल भरतो. शेल इज द बेस्ट. प्रॉब्लेम आहे इथं, कारण हे बघा हे इथं घासतंय असं. आता बघू, आता तर नाही घासलं पाहिजे. यस, पण मला वाटतंय मागं काहीतरी लावून घेतलं पाहिजे त्याला. हे कसं आहे, ह्याच्यामुळं ते जात नाहीये. हो, ह्याच्यामुळं इकडे लागत नाही, पण तसं हे नाहीये, असं पाहिजे होतं हे जरा. चलो, आता तर लागणार नाही असं वाटतंय. चला बसती. होतील हळूहळू गोष्टी. हळूहळू गोष्टी होतील नीट. त्याला बहुतेक कॅरेज लावायला लागणार आहे, स्टँड लावायला लागणार आहे त्याला. जी लाडघरची राईड गेली ना मी, त्याच्यात ते घासलंय. पण मला वाटतंय दोन्ही साईडला ना कॅरेज बसून घ्यावं, मग ते जरा टायरापासून लांब राहील. आता कसं आहे, हळूहळू गोष्टी मला समजायला लागल्यात, समजतील. मग हळूहळू मी या माकडं कसं गाडी चालवतात, लगा जहागीरदारासारखं 2 व्हीलर 4 व्हीलर चालवतात. पण भाई हे सगळं तामझाम रिस्पेक्ट आहे बरं का, रिस्पेक्ट आहे. मोटर ब्लॉगर्सला रिस्पेक्ट आहे, बायकर्स म्हणजे तुम्हाला जेव्हा तुम्ही कराल ना या गोष्टी, तेव्हाच तुम्हाला त्याचा सिरियसनेस आणि त्याची आवड आणि ते का गुंततात एवढी लोक तुम्हाला कळल. भाई वेड वेड वेड, मला वेड लागले रायडिंगचे, बायकिंगचे, बॉम्बलात फिरायचे. पूर्ण घर दाखवेन, माझी गल्ली दाखवेन. गली बॉय, यस आय एम अ गली बॉय. प्रॉपर गल्ली बरं का ते, असं नाही ना, प्रॉपर हार्डकोर 100% प्रूफ गल्ली. गल्ली भाई ज्याच्यातनं रस्त्यातनं माणूस जात नाही पण लोक कार टाकतात, असली वाली गल्ली. जिथं रोज रेमी राडे असतात ती वाली गल्ली. भाई शेजारी एकमेकांना सहन करत नाहीत, पण जर गल्लीवर काय बात आली तर राडे टाकणारी गल्ली, ती गल्ली. आज मी ते सगळे तुम्हाला जागा दाखवेन. आज मी माझं लहानपण कुठे गेलं, माझा लहानपणीचा मित्र, त्याचं पण नाव अविनाशच आहे, भाव आहे म्हणजे तो माझा पण मित्र, भाव, क्राईम पार्टनर असतो ना, तो आहे माझा ब्रो अविनाश कदम. त्याचं पण नाव अविनाशच आहे. कधी कधी आधी असं व्हायचं भाई, त्याला जर म्हणजे गावाच्या बाहेर जायचं असेल ना, तर त्याच्या डोळ्यातनं पाणी यायचं की मी त्याला 4-5 दिवस दिसणार नाही. कधी कधी मी रडायचो, कारण मला तो दिसणार नाही, एवढी सवय आहे आमच्या दोघांना. पण जेव्हा दोघं पण कमवायला लागलो, मोठे झालो, तेव्हा भाई आता त्याला बघून मला, तुम्हाला सांगतो मी 4 वर्ष झाले त्याच्यानंतर मी कधीच भेटलो नाही, त्याला बघितलं नाही. पण जेव्हा पण आम्ही खूप मध्ये आम्ही जेव्हा पण भेटतो त्याच्यामध्ये 1-2 वर्षाचा गॅप असतो. पण जेव्हा पण भेटतो असं वाटतं की यार काल तर भेटलो आपण, रोज तर भेटतोय. याला म्हणतात मैत्री, याला म्हणतात नातं, घट्ट नातं. त्याला भेटवेन आज. ते बोलतात ना की ती एकमेवच मुलगी आहे जिने माझे स्टार्ट बघितलंय.
की मी कुठून स्टार्ट केला, मी कसा होतो. तिने सुधरवलं आहे मला. सुधरवलं हे करेक्ट शब्द आहे, कारण मी आधी असा नव्हतो जरा पण जसा आत्ता आहे. खूप वेगळा वियर्ड विचित्र होतो मी आधी. माझ्यासारखा पोराला तिने एक चांगला माणूस बनवला. सगळं श्रेय तिला जातं, सगळं 100%, 100%च्या 100% तिला सगळं श्रेय जातं की तिने जसं पण मी आता आहे हे सगळं श्रेय तिला जातं. नाहीतर सगळ्यांचा एक पास्ट असतो, मी प्रत्येक ब्लॉग मध्ये म्हणतोय सगळ्यांचा पास्ट असतो, माझा पण आहे आणि माझा थोडासा डेंजर आहे. त्यामुळं माझ्यासाठी सगळ्यात आधी ती आहे. बाकी काय, मी स्वतःलाच खूप लांब ठेवलंय माझ्यापासून. तर आता आपण खायला थांबलो. थोडा कॅमेराचा अँगल बदललाय थोडा कॅमेराचा. फिश आय केलाय बघू आता काय फरक दिसतो. पण ती साईबाबांची फ्रेम बघा ना कसली भारी वाटते बाबा. सगळे डोंगर. अरे बाय 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 बापरे. आता बाबा फ्रेम बाप आलेत बरं का. विषय गंभीर आहे. बोले तो खंबीर, पाटणकर खंबीर. आता बघा पुढच्या फ्रेम बाय एक नंबर दिसायला लागलं आहे का. डोंगर डोंगर सूर्य वाहने सावकाश हाका. कुठं झालंय त्याच्यात, हे कुठं वनवा पेटवलाय बघा, शेत जाळलंय कुणाचं तरी. तर एवढं धूर धूर झालाय ना, ते काय दिसतंय बघा. हे आता पॉल्युशन. आणि आकाश तर सुंदरच आहे बरं का. भले तो सूर्यवंशींचा असो किंवा नैतमांचा असो किंवा आलवेलकरांचा असो, आकाश हा सुंदर आहे. इथं लेफ्ट साईडला भाग्यहिरा हॉटेल आहे बघा. तिथं भाई म्हणजे राडे लफडे किडे सगळे अड्डा होता आमचा. बघा इथं लेफ्ट साईड, हे लेफ्ट साईड. इथं बाई अड्डा प्रॉपर अड्डा होता आपला प्रॉपर. इथं मागच संजितचं घर गेलं आणि घुसलो आपण आपल्या गल्लीत. स्टार्टिंगला कॉलनी आहेत भरपूर. पुढं जसं जाता तसं हा जो बंगला आहे ना राईट साईडचा बघा, दिसत नसेल तुम्हाला अंधारामुळं. काय माहित तुम्हाला काय दिसतंय का नाही दिसत भाई. हा बघा गल्ली झाली स्टार्ट. हा आमच्या गल्लीतला पहिला बंगला 24 लाखाचा कोम्यात. कोणाला काय माहित नाही हेल्मेटच्या आत कोण आहे. डबल मजली झाली गल्ली. आणि हे बघा घुसलो मी माझ्या एरियात. मरतय आता. इथनं गाडी घुसल का नाही माहित नाही. आई वहिनी वाट बघते बाहेर. हे अशोक दादा आणि ही आमची आई आणि ही आमची वहिनी. हा होता पुण्यावरून कर्णपर्यंतचा ब्लॉग. जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि ह्याच्यानंतरचा जो ब्लॉग येणार आहे तो आहे माझ्या घरचा ब्लॉग, म्हणजे जिथं मी राहतो. तर तो पण लवकरच येईल. पण आतापर्यंत जर ब्लॉग बघितला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनल. तोपर्यंत सुखी राहा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.